त्यामुळे सातारा शहर आणि परिसरातही गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। पहाटेपासूनच पावसानं थोडीशी विश्रांती घेतली। वातावरणात गारवा निर्माण झालाय। संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरल्याचं दिसतंय। सध्याची सातारा शहरातली दृश्ये थेट जाऊयात यवतेश्वर घाट परिसरात। आमचे प्रतिनिधी ओंकार कदम उपस्थित आहेत। त्यांनी आल्हाददायक वातावरणाचा आढावा घेतलाय। गेले 2 दिवस सातारा शहर आणि परिसराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय आणि त्यानंतर आता सातारा शहरामध्ये आज पहाटेपासून धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय। पर्यटकांचं मुख्य आकर्षण असणारा कास तलाव परिसर आहे। या परिसराकडे जाणारा जो यवतेश्वरचा घाट आहे, या घाटामध्ये अक्षरशः धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या घाटातून आपण सातारा शहराकडे जे पाहतोय, हे सातारा शहर हे धुक्याखाली पूर्णपणे लपेटून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकूणच पावसाची सुरुवात झाल्यानंतर सातारा शहराचं हे सौंदर्य खुलायला सुरुवात होते आणि जगभरातून पर्यटक हे सातारा शहरातील हा नजारा पाहण्यासाठी वारंवार सातारा शहरात या दरम्यान येत असतात। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।